नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे मराठी सक्सेस की फॉर या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 अंतर्गत 15 एप्रिल 2024 या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न हे सोडवून घेणार आहोत। तर मित्रांनो, हे प्रश्न आपल्याला सर्व परीक्षांसाठी फार महत्त्वाचे असे ठरणार आहेत। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आपल्याला व्हिडिओमध्ये फायदा होईल। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, कोणता क्रिकेट संघ हा T20 क्रिकेट सामन्यामध्ये सर्वाधिक विजय मिळवणारा संघ ठरला आहे। तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। खाली आपल्याला 4 पर्याय हे दिलेले आहेत। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 मुंबई इंडियन्स। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, कोणता खेळाडू IPL मध्ये 3000 धावांचा टप्पा पार करणारा सर्वात युवा फलंदाज ठरला आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 शुभमन गिल। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, मुंबई इंडियन्स क्रिकेट संघाने T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक किती सामने जिंकण्याचा विक्रम केला आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 150। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, कोणत्या देशाच्या संशोधकांनी जगातील सर्वात मोठा कॅमेरा तयार केला आहे। तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 अमेरिका। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, अमेरिकेच्या संशोधकांनी जगातील सर्वात मोठा कॅमेरा तयार केला आहे, तो किती फूट उंचीवर असणाऱ्या दुर्बिणीवर बसवण्यात येणार आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 8980। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, मॉन्टे कार्लो मास्टर टेनिस स्पर्धा कोणत्या देशात आयोजित केली जाते। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 फ्रान्स। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, ICC वन डे क्रिकेट वर्ल्ड कप 2027चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 दक्षिण आफ्रिका। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, ईगला एस हवाई संरक्षण प्रणाली भारताने कोणत्या देशाकडून खरेदी केली आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 रशिया। प्रश्न क्रमांक 9 आहे, ZIG नावाचे नवीन चलन हे कोणत्या देशाने लॉन्च केले आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 झिम्बाब्वे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, भारताच्या वरिष्ठ राष्ट्रीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी कोणाची निवड करण्यात आली आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 हरेंद्र सिंग। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, हिंदू नवीन वर्षाच्या सुरुवातीला उगादी महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 वरीलपैकी सर्व। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, लंडन येथील जागतिक पातळीवरील कॉमनवेल्थ युवा चॅम्पियन 2024साठी कोणाची निवड करण्यात आली आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 दारासिंग खुराना। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, QS रँकिंगनुसार कोणते विद्यापीठ भारतातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ हे ठरले आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 JNU विद्यापीठ नवी दिल्ली। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14, भारतातील कोणत्या जैन आध्यात्मिक गुरूंना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या सुवर्ण सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 लोकेश मुनी। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15, जागतिक आरोग्य संघटनेच्या हिपटायटिस अहवाल 2024नुसार रुग्णाच्या बाबतीत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 दुसऱ्या क्रमांकावर। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16, जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगात सर्वाधिक हिपटायटिसचे रुग्ण कोणत्या देशात आहेत। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 चीन। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17, पीटर हिग्स यांचे निधन झाले, त्यांना कोणत्या साली नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते।
तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 2013. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. पीटर हिग्स यांचे निधन झाले. त्यांना 2013 साली कोणत्या क्षेत्रातील नोबेल पारितोषिक मिळाले आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 भौतिकशास्त्र. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. इस्रोला कोणत्या मिशनसाठी प्रतिष्ठित जॉन एल जॅक स्वीटर ज्युनियर पुरस्कार जाहीर झाला आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 चंद्रयान 3. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. ग्लोबल एअरपोर्ट ऑपरेशनच्या प्रमुखपदी एअर इंडियाने कोणाची नियुक्ती केली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 जयराज षणमुगम. तर मित्रांनो आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो चला पुढच्या व्हिडिओला भेटूयात.